राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवरून चर्चा सुरू असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशांत किशोर पक्षाचे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त झाले आहेत असे आपल्याला वाटत नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले. प्रशांत किशोर पक्षाच्या नेत्यांना भेटत असतील तर त्यात नवीन काही नाही. मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्र पवार यांना कोणाला भेटायचे आणि कोणाला नाही याचा पूर्ण अधिकार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. सुनील तटकरे यांनी पक्षाला राजकीय सल्लागाराची गरज नसल्याचे म्हटले असेल तर ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी सांगितले. उमेश पाटील यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून सुरू झालेल्या चर्चेवरही भुजबळ यांनी भाष्य केले. अजित पवार यांच्यावरील प्रेमामुळे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षात मतभेद असले तरी सर्वांनी संयम राखून एकत्रितपणे पुढे जाण्याची गरज असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. असं आहे की एक तर ते प्रशांत किशोर भेटले असतील, आम्हालाही भेटतात ते कधी. त्याचा अर्थ ते राजकीय सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली असं मला काही वाटत नाही. नवीन आमचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना येऊन ते भेटले आणि काही चर्चा केली तर काही वावग आहे असं मला काही वाटत नाही. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे लोकसभेचं आणि राज्यसभेचं. त्याच्यामध्ये ते गुंतलेले आहेत. त्यामुळे कदाचित ते इथे मुंबईमध्ये देवगिरीवर किंवा इतर ठिकाणी ते कदाचित जाऊ शकले नसतील. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या आठवड्यामध्ये ते होते, ते भेटलेले पण आहे, चर्चा पण झालेली आहे आणि फोनवर सुद्धा चर्चा होते एखाद्या गोष्टीची. त्याच्यामुळे तेवढं मी सिरियस घ्यायचं काही कारण असं वाटत नाही. सर, रुपाली डुगरे यांनी तटकऱ्यांवरती निशाणा साधलाय की कोणत्याही पदावर कोणाचा जन्मसिद्ध हक्क नसतो. दुसऱ्याची हकालपट्टी करताना नियम आठवतात, मात्र स्वतःवर आला की अस्वस्थ वाटू लागतं. ठीक आहे, मला असं वाटतं आपण सगळ्यांनी शांततेने घेतलं पाहिजे. अजितदादा गेलेले आहेत आणि त्याच्या पक्षामध्ये आपल्याला हा पक्ष सांभाळायचा आहे. सांभाळत असताना सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळेल, अधिक ताकद आपण कशी मिळवू हे आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे थोडंसं आहे, सावकाशीनं सगळ्यांनी घ्यावं असं मला वाटतं. सर, दादांच्या कुटुंबाला त्रास होईल असं वाटप निर्माण करतात. त्यांचं अजितदादांवर खरंच प्रेम होतं का? राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी पोस्ट केली की पाटलांची पोस्ट कोणाकडे रोख करून केल्या. असं आहे की अजितदादांवर प्रेम होतं नव्हतं, आता ते कोणाबद्दल ते बोलतात, काय बोलतात ते स्पष्ट नाही. पण अजितदादांवर प्रेम होतं म्हणूनच आम्ही सगळे जे अजितदादांबरोबर जे आहे त्या पवार साहेबांना सोडून इकडे आलेलो होतो, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या घरात सुद्धा जे मतभेद होतात, हा तर पक्ष आहे, आपला येवला आहे छोटासा एक मतदारसंघ, याच्यामध्ये कितीतरी मतभेद आहेत की नाही, पण सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं आपल्याला. पुन्हा प्रशांत किशोर यांच्यावरच प्रश्न आहे की या प्रशांत किशोर यांच्यावर राष्ट्रवादीमध्ये वातावरण तापलेलं दिसतंय. तटकरे म्हटले की आम्हाला कोणत्याही राजकीय सल्लागार नीतीची गरज नाही किंवा सर्वेची गरज नाही, आम्ही जनभावना घेऊन पक्ष चालवतो. ठीक आहे, त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि शेवटी जे आहे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सुनेत्राताई पवार, ह्या कुणाला भेटायचं कुणाला नाही भेटायचं हे त्या ठरवतील ना. त्यासाठी त्यांना आमच्या परवानगीची गरज नाही.